नमस्कार. आज आपण बनवूयात मूग डाळ आणि पालकापासून एकदम कुरकुरीत खमंग भजी. तर इथे मी अजिबात बेसन वापरलेलं नाहीये, सोडाही वापरलेला नाहीये. फक्त मूग डाळ आणि पालकापासून ही भजी बनवलेली आहेत. मस्त क्रिस्पी झालेली आहेत आणि अजिबात तेलकट झालेली नाहीयेत. आपण सोडा अजिबात वापरलेला नाहीये. वरून छान क्रिस्पी आणि आतूनही मस्त जाळीदार असे झालेले आहेत. चवीला अप्रतिम झालेले आहेत. चला तर मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी मुगाची डाळ 1 वाटीभर भिजवून घेतलेली आहे. जवळजवळ 2 तास तरी डाळ भिजवून घ्यायची किंवा 2 तासापेक्षा जास्त जरी भिजवली तरी चालेल. व्यवस्थित भिजलेली डाळ वापरायची आहे. 2 चमचे डाळ आपण ही अशीच काढून घेणार आहे आणि राहिलेली जी डाळ आहे ती मिक्सरला आपण बारीक वाटून घेणार आहे. वाटताना ह्यात अगदी थोडंसं पाणी घालायचंय. शक्य होईल तेवढं कमीच पाण्यामध्ये वाटून घ्या, म्हणजे मग मिश्रण पातळ होणार नाही. तर डाळ वाटून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. इथे आपण बेसन वगैरे अजिबात वापरणार नाहीये. जर तुम्हाला आवडत असेल किंवा गरज वाटली, खूप जर मिश्रण पातळ झालं तर थोडंफार बेसन घातलं तरी चालेल. तर ह्यात आपण हळद घालूयात. पाव चमचाभर हळद वापरली आहे. त्यानंतर जिरे पावडर घातलेले आहे. एक छोटा अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे. त्याचबरोबर धने पावडर घालायची आहे अर्धा चमचा आणि चिरलेली हिरवी मिरची वापरलेली आहे. तुम्ही हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घातला तरी चालेल. भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे. त्यासोबतच एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे, तो घातलाय. त्यानंतर भरपूर सारा ह्यात आपल्याला पालक घालायचा आहे. हिरवी मिरची आणि लसणाच्या ठेच्याने सुद्धा या भज्यांना खूप छान चव येते. पण इथे मी थोडंसं लाल तिखट पण वापरलं आणि चिरलेली मिरची घातलेली आहे. सोबतच मी आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे इन्स्टंट. तर चवीपुरतं मीठ घालायचे मिश्रणाचा अंदाज घेऊन. त्यानंतर इथे मी थोडीशी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे अर्धा चमचा. तर रेडीमेड वापरण्याऐवजी शक्य झालं तर घरीच वाटून घाला. आता आपण जी बाजूला ठेवलेली होती डाळ ती घातलेली आहे. घरीच जर लसूण, आलं, हिरवी मिरची वाटून घातली तर फ्लेवर अजून छान येतो. त्यामुळे शक्य झालं तर घरीच वाटून घाला. इथे मी रेडीमेड वापरलेली आहे आज. हे व्यवस्थित हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत. तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं. तेल गरम झाल्यानंतर ही भजी सोडायची आहेत. खूप कमी तापलेल्या तेलामध्ये सोडू नका, हे कढईमध्ये चिकटून बसतात खाली. मिश्रण जर खूप सैल वाटलं तर तुम्ही ह्यात बेसन पीठ घालू शकता किंवा मग भाज्यांचं प्रमाण तुम्ही जास्त घाला. पालक भाजी जास्त प्रमाणामध्ये जरी वापरली तरी चालेल. पालक भाजीऐवजी तुम्ही ह्यात मेथीसुद्धा घालू शकता आवडत असेल तर. खमंग अशी ही भजी तळून घ्यायची आहेत. मस्त क्रिस्पी होतात. ह्यात मी अजिबात सोडा वगैरे वापरलेला नाहीये. बनवायला एकदम सोपे आणि खायला खूप मस्त लागतात. नेहमी आपण बेसन पिठाची भजी बनवतो, तर अशी वेगळी कधीतरी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये नक्की बनवा. मस्त क्रिस्पी होतात, खायला पण छान लागतात. यासोबत खाण्यासाठी तुम्ही पुदिन्याची चटणी बनवू शकता किंवा मग तळलेली हिरवी मिरची किंवा सॉससोबत सुद्धा खूप मस्त लागतात. तर सगळे भजी जे आहेत ते आपल्याला असेच तळून घ्यायचे आहेत. मस्त रंग आलाय बघा आणि छान क्रिस्पी झालेले आहेत. आपण जी अख्खी डाळ वापरलेली आहे ह्यात 2 चमचे, त्याने सुद्धा टेस्ट छान येतो आणि मस्त क्रंची होती ती डाळ भज्यामध्ये, त्यामुळे चवीला छान लागतात. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही मूग डाळ भजी नक्की बनवा. साध्या मूग डाळीऐवजी तुम्ही सालीची मूग डाळ असते हिरवी, ती वापरली तरी चालेल. त्या डाळीची सुद्धा मस्त भजी होतात. अगदी छान आणि मस्त क्रिस्पी अशी ही भजी तयार आहेत. नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. मस्त क्रिस्पी मूग डाळ भजी तयार आहेत.